तर सध्या तुम्ही ओल्ड गोव्यातला आहे, एक्सपोजिशन चालू आहे, तो तुम्हाला काय सांगायचं वाटतं, कसा एक्सपिरियन्स होता तुमच्या इकडे? आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आम्हाला सर्व सुखसुविधा भेटल्या, पाण्याची सोय होती, लाईनमध्ये फॅन होते, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला आणि दर्शनही खूप छान झालं. आम्ही दर्शनासाठी खूप आतुरतेने महाराष्ट्राहून आलो होतो, महाराष्ट्र शिर्डीमधून. तर आम्हाला इथं येऊन आमचं सर्व मनासारखं सर्व इथं आम्हाला सहकार्य भेटलं सर्वांचं. त्याच्यामुळे मी सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, आम्हाला धन्यवाद करतो. सगळ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं, सगळ्या व्यवस्था होत्या आमच्यासाठी इथे. तिकडे वगैरे चांगलं होतं, लाईनमध्ये फॅन्स वगैरे सगळ्या सुविधा होत्या इथे. आतमध्ये गेल्यानंतर पण एकदम बेस्ट चांगलं वाटलं. आशीर्वाद हँडिकॅपसाठी सेपरेट सुविधा होती, म्हणजे हे पण बघून आम्हाला खूप आनंद वाटला. जास्त एज झालेल्या लोकांसाठी पण सुविधा होती, चर्चसाठी डायरेक्ट दर्शन होते. सगळे छोटे मोठे गरीब लहान श्रीमंत सर्वांना एका लाईनीमध्ये दर्शन होतं. VIP सुविधा किंवा असं काही पैसे घेऊन दर्शन असं काही प्रकारही नव्हता या ठिकाणी खूप आनंद वाटला. तुम्ही ओल्ड गोव्याला फर्स्ट टाइम आलात आणि या जे फाउट जे तुम्ही आलात एक्सपोजिशनलाच आला होता? हो, याच्यासाठीच आलो होतो आम्ही. आणखी आमच्या इथं म्हणजे स्वप्न आहे आमच्यासाठी इथं येणं, म्हणजे चर्चला या ठिकाणी. तर मग यासाठी आम्ही खूप दिवसाची वाट बघत होतो. आम्ही जसं लहानचं मोठं होत चाललो, तर ह्या दिवसाची नाही का संतांची आम्हाला ते बघण्यासाठी आमचं म्हणजे सांगू नाही शकत आम्ही ते किती दिवसापासून वाट बघतो या गोष्टीची. जेव्हा तुम्ही आज सरलात रिलिक्स ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर आहे तिकडे, कसं फील झालं तुम्हाला त्यांना पाहून? त्यांना पाहून म्हणजे असं फील झालं की आपण साक्षात देवाचा चमत्कार झाल्यासारखं असं फील झालं. असं वाटलं की देव स्वतः समोर आहे. त्यांनी सर्व म्हणजे आम्हाला असं हे केलं आहे की त्यांच्यामध्ये नाही आम्ही मिसळून गेलो. आम्हाला माहीत सुद्धा नाही की बाहेरची दुनिया काय असते. तुमचं नाव काय आहे? माझं नाव आकाश पोटे आहे. आणि तुमचं नाव? आदित्य जगताप. थँक्यू सो मच.